मुंबई देशाची आर्थिक राजधानी। जेव्हाही आपल्याला मुंबई म्हटलं की आपल्याला काय आठवतं? पोल्युशन, ओव्हरक्राउडिंग, ट्रॅफिक, स्लम, वेस्ट आणि ऑटो लॉगिंग इत्यादी समस्या आपल्याला आठवतात। परंतु नवी मुंबईमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या समस्यापासून सुटका मिळते। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नवी मुंबई ही प्लॅन सिटी आहे, जिची 1972 ला डेव्हलपमेंट सुरू झाली होती। त्याच प्रकारे आता सिडको आणि MMRDA आता खोपटा टाउनशिपच्या अंतर्गत महामुंबईचं निर्माण करणार आहे। महामुंबई ही देशातील सर्वात मोठी प्लॅन सिटी असणार आहे नवी मुंबईनंतर। नमस्कार, माझं नाव शुभम सानप। आपलं सर्वांचं स्वागत आहे मातृभूमी डेव्हलपर्स मध्ये। गेल्या 3 वर्षापासून मातृभूमी डेव्हलपर सामान्य लोकांना आपल्या बजेटमध्ये प्लॉट प्रोव्हाइड करत आहे। असं म्हटलं जातं की प्लॉट इन्व्हेस्टमेंट ही सर्वात जास्त रिटर्न देणारी इन्व्हेस्टमेंट आहे। प्लॉट देखील अशा एरियामध्ये जिथे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि सी लिंक, अटल सेतू काहीच मिनिटाच्या अंतरावर आहे। आज केलेल्या इन्व्हेस्टमेंटला जर भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स हवे असतील तर आपला प्लॉट आत्ताच बुक करा मातृभूमी डेव्हलपर सोबत। धन्यवाद। हाय नमस्कार, मी जतीन वाघ बोलतोय मातृभूमी डेव्हलपर मधून, जिथे आम्ही लोक NA प्लॉट्सची डील करत आहे 3 वर्षापासून। आता मी तुम्हाला सांगतोय, जसं क्लायंट आमचे इथे येतात मातृभूमी डेव्हलपर मध्ये व्हिजिट करतात, आम्ही त्यांना पहिला एक्सप्लेनेशन देतो अबाउट कुठे कुठे आमचे प्लॉट्स आहे, काय कनेक्टिव्हिटीज आहे, ते सगळी माहिती देण्यानंतर आम्ही त्यांची साईड व्हिजिट करतो। साईड व्हिजिट मध्ये सगळे मेन लोकेशन दाखवायला जातात, त्यामध्ये मेन लोकेशन करतो आणि त्याच्यानंतर असतो 10 ते 12 दिवस मध्ये खरेदी खत झाल्यानंतर आम्ही प्रोसेस करतो 7-12 झाल्यानंतर आम्ही करतो वाटणीपत्र झाल्यानंतर तुम्हाला आम्ही जमीन ताब्यात देतो। नमस्कार, मातृभूमी डेव्हलपर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। जमीन बघताय? ठीक आहे, जमीन बघताना तुम्ही काय बघताय? कनेक्टिव्हिटी? यस, आपण जिथे प्लॉट सेल करतोय तिथे तिसरी महामुंबई होती। जशी मुंबई डेव्हलप झाली त्यानंतर नवी मुंबई डेव्हलप झाली, पण नवी मुंबई ही प्लॅनिंगची सिटी डेव्हलप झाली। ओके, पहिली इथे गावं होती, गावानंतर तिथं सेक्टर, प्लॉट नंबर वगैरे सगळं काय करून आता सध्या तिथं नवी मुंबई म्हणून प्लॅनिंगची सिटी म्हणून संबोधली जाते। आता ती पण पॅक झालेली आहे। आता सेम टू सेम तिसरी महामुंबई ही आपल्या 32 गावांमध्ये होते। एअरपोर्ट पासून फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती, मुंबई पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरून, विशेष करून सेतू जो आपला नावाशिवाय सी लिंक आहे त्याच्यामुळे 15 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याकडं रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे। आपल्याकडे विरार अलिबाग कॉरिडॉर आहे जो 16 लेनचा आहे, त्याच्यामध्ये मेट्रो सुद्धा आहे, त्यानंतर दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे। अशा पद्धतीने आपले रोडच्या कनेक्टिव्हिटी आहेत, ट्रेनच्या कनेक्टिव्हिटी आहेत, मेट्रोच्या कनेक्टिव्हिटी होणार आहेत। यामध्ये तुम्ही प्लॉट बघताय, परंतु एक लक्षात घ्या, प्लॉट घेताना माणूस अजूनही घाबरतो। का घाबरतो? कारण आपण जो प्लॉट घेतोय त्या प्लॉट बद्दल बहुतेक क्लायंट लोकांना शेतीबद्दल काही माहिती नसते, प्लॉट बद्दल काही माहिती नसते, त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते। आमच्याकडं क्लिअर टायटल जमिनी दिल्या जातात, त्यासाठी सर्च रिपोर्ट असतो। जी जागा तुम्हाला घ्यायची आहे त्याचा 30 ते 35 वर्षाचा सर्च रिपोर्ट असतो। त्याच्यानंतर पेमेंट शेड्यूलही तुमचं एकदम सोपं असतं की आम्ही तुमचे जे पैसे आहेत ते फक्त आपण टोकन अमाऊंट घेतो आणि बाकीचे खरेदी खताच्या दिवशी आम्ही 80% घेतो, 7-12 झाल्यावरती 20% घेतो। ह्याचं कारण हे आहे, कस्टमरचे पैसे कंपनीच्या अकाउंटला आम्ही घेत नाही, कारण की जर तुम्ही 10%, 20%, 50% जरी अमाऊंट केली तरी तो प्लॉट तुमच्या नावावरती होत नाही। मग आम्ही कस्टमरला ते सुचवतो की आमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्याच्या पेक्षा ते पैसे तुमच्याच अकाउंटला राहू द्या। जोपर्यंत तुमच्या 80% होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे पेमेंट राहू द्या। 80% झालं तुमचा खरेदी खत होऊन जात। आमच्याकडे EMI सिस्टीम चालत नाही, कारण की EMI सिस्टीम मध्ये कस्टमरची फसवणूक होण्याची जास्त दाट शक्यता असते। कारण आज जर मी तुम्हाला XYZ किंवा 4 लाखाचा रेट दिलेला आहे, तुमचं पेमेंट शेड्यूल EMIचा असेल 5 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं, साहजिकच 3 वर्षामध्ये याचे 4 लाखाचा जो तुमचा प्लॉट आहे त्या प्लॉटची किंमत 30 ते 35 लाखाच्या आसपास असणार आहे। मग आता तुम्ही विचार करा, तुमचं 3 वर्षानंतर पूर्ण पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला 4 लाखामध्ये 30 ते 35 लाखाचा प्लॉट मिळेल का? नाही मिळू शकत। मग त्यावेळेस तुमचं फसवणूक होण्याची शक्यता आहे। मग तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी लांब, स्टेशन पासून लांब 9-10 किलोमीटरच्या अंतरावरती कन्वर्ट केलं जातं। अन्यथा तुम्ही म्हणाल की आम्हाला ही बुकिंग नको आहे, आमचे पैसे रिटर्न द्या। साहजिकच आहे, रिटर्न घेताना मग तुमचं तिथं अटी दाखवले जातात की बाबा आम्ही तुमचे 25% अमाऊंट तुमची डिडक्ट करू, बाकीचे पैसे 10 ते 12 महिन्यात मिळतील। त्याच्यामुळे कस्टमर हा फसवला गेला जातो। त्याच्यामुळे आपण ती सिस्टीम ठेवत नाही, आपण EMI सिस्टीम ठेवत नाही। हा, तुम्हाला आपण सवलत देतो, तुम्ही फक्त टोकन टाका, 80% भरा आणि बाकीचं 7-12 झाल्यानंतर द्या। तरी तुम्ही मातृभूमी डेव्हलपरच्या कंपनीमध्ये या, तुमचं सॅटिस्फॅक्शन नक्कीच होईल आणि तुम्हाला क्लिअर टायटल आणि व्यवस्थित सेवाही मिळेल। 7-12 तुमच्या नावावरती होईल, इथं फसवणूक होण्याची 0% गॅरंटी आहे। धन्यवाद।